श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, आज या व्हिडिओमध्ये आपण दर अमावस्येला करता येतील असे एकूण 7 प्रभावी आणि महत्त्वपूर्ण उपाय जाणून घेणार आहोत। हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येते, घरामधल्या इडापिडा नकारात्मकता नष्ट होऊन जातात आणि या उपायांचा प्रभाव देखील आपल्या संपूर्ण कुटुंबावर संपूर्ण घरावर दीर्घकाळ टिकून राहतो। तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मैत्रिणींनो, प्रत्येक मराठी महिन्याची महिना अखेर ही अमावस्या म्हणून ओळखली जाते। चंद्र देखील या दिवशी गैरहजर असल्यामुळे या दिवशी रात्री सगळीकडे काळोख पसरलेला असतो। बाकी या दिवसाला अशुभ मानण्याची अजिबात गरज नाही। अमावस्येच्या दिवशी नदी तीरी स्नान तसेच दान धर्म जप तप पितरांची पूजा इत्यादी गोष्टी करणं महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला दररोजच्या पेक्षा अर्धा तास लवकर उठायचं आहे, जेणेकरून आपली दररोजची कामं आणि अमावस्येचे उपाय या दोन्ही गोष्टीची वेळ आपल्याला योग्य पद्धतीने साधता येईल। घर आणि अंगण सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं, कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा 2 वेगवेगळ्या कापडांनी स्वच्छ पुसून घ्यावा, दाराबाहेर केर कचरा किंवा पसारा असेल तर तो काढून टाकावा। त्यानंतर अंघोळ करावी, रांगोळीमध्ये थोडंसं पीठ मिसळून रांगोळी काढून घ्यावी, दारावर हळदीचे एक स्वस्तिक काढावं। त्यानंतर सूर्य उगवतो त्यावेळेस सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यावे, ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा। रविवारी अमावस्या आली तर तुळशीला पाणी घालू नये। इतर कोणत्याही दिवशी अमावस्या आली तर त्या दिवशी तुम्ही तुळशीला पाणी घालू शकता। देवाऱ्यातील देवांना हळद आणि लिंबाची पेस्ट करून उटणं लावून अंघोळ घालावी। शिवलिंग असेल तर त्याच्यावर अष्टगंध किंवा चंदनाचं लेपन लावावं, सर्व दोष यामुळे नष्ट होतात। स्वयंपाकघरातील गॅस शेगडी ओटा स्वयंपाक नीट स्वच्छ करा व पाणी ज्यामध्ये ठेवता ती भांडी स्वच्छ तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहेत। पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक पंती व 7 तांदूळ आपल्याला या दिवशी ठेवायचे आहेत, तर पंती लावून घ्यायची। त्या दिव्याच्या वातीचे तोंड दक्षिणेला येईल अशा पद्धतीने ते पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायचं आणि एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला 7 तांदूळ अखंड तांदूळ ठेवायचे आहेत। याला हळदी कुंकू वगैरे काहीच व्हायचं नाही। सकाळी तुमचं स्वयंपाक चालू असतो तेव्हा गॅसच्या एका शेगडीवर तुम्ही शिजल्यानंतर एक वाटीभर भात होईल एवढा तांदळाचा अळणी भात शिजवून ठेवायचा, किंवा मग सकाळी सकाळी गडबड राहत असेल तर सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तुमची गॅस शेगडी स्वच्छ झाली की तुम्ही एखाद्या लहानशा वाटीमध्ये अळणी भात शिजवून ठेवू शकता। भात शिजला, थोडासा थंड झाला किंवा कोमट झाला की तुम्ही काय करायचं, एखाद्या पेपरवर किंवा पत्रावळीवर तो भात असा गोलाकार पद्धतीने ठेवायचा की हवं तर एखाद्या वाटीत भरा आणि मग ती वाटी त्या पत्रावळीवर द्रोणावर पालती करा, जेणेकरून गोलाकार अशी त्याची मूठ पडेल। त्यावर थोडंसं म्हणजे 1-2 चमचे दही टाकायचं। हा दही भात तसेच एक ग्लासभर पाणी तुम्हाला एकतर तुमच्या पितरांच्या फोटोसमोर किंवा मग दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने बाहेर ठेवायचं आहे, जेणेकरून बाहेर आलेले पशु पक्षी कावळे असतात ते खाऊन जातात, त्याचे पुण्य कितीतरी पटीने प्राप्त होते। ज्या वेळेस अमावस्या खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येते तर उन्हाळ्यामध्ये सगळीकडे रखरखीत असतं, पाण्याची गरज सर्वांना भासते। आपण घरात राहून सुद्धा किती वेळा पाणी पितो, तेव्हा बाहेर फिरणारे जे काही प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांचाही जीव पाणी पाणी करत असतो, पाण्याच्या शोधात ते इकडे तिकडे फिरत असतात। जोपर्यंत पावसाळा लागत नाही म्हणजे चैत्र ते आषाढ हे जे काही 4 महिने असतात त्यावेळेस खरं तर प्राण्यांची पक्ष्यांची पाण्यासाठी वणवणच होते। तर तुम्ही मातीच्या वेगवेगळ्या भांड्यामध्ये हे पाणी तुम्ही जागोजागी भरून ठेवलं की जिथे खरोखर पक्षी येतात प्राणी येतात, बगीचांचे ठिकाण म्हणा किंवा मंदिरांचे ठिकाण म्हणा, काही झाडे असतील, आपल्या घराची गच्ची असेल किंवा जिथे तुम्हाला माहीत आहे की इथे पक्षी येणार म्हणजे येणारच, तर तिथे तुम्ही ते पाणी भरून ठेवा। पाण्याचे पुण्य कधीही वाया जात नाही, त्याच्या आशीर्वाद तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे कामात येईल। जलदान हे सर्वश्रेष्ठ दान किंवा सगळ्यात महान पुण्य आहे, तर म्हणजेच पाण्याचं असंच म्हटलं जातं। त्यामुळे तुम्ही या पुण्याचा लाभ घ्यायला अजिबात विसरू नका। बघा, अमावस्येला एक वेळ देवकार्य मागे राहिले तरीही चालेल, पण पहिला मान पितरांना देवा। या दिवशी आपण पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी
म्हणून पितृ अष्टक किंवा गीतेतला एखादा अध्याय वाचू शकता, हरिपाठ देखील म्हणू शकता किंवा मोबाईलवर ऐकला तरीही चालेल. घरातील नकारात्मकता जावी म्हणून पेटत्या गौरीवर थोडेसे तूप आणि तांदूळ तसेच थोडासा गूळ टाकून त्याची धुरी घरभर फिरवावी. आणि हे जमणार नसेल तर निदान एका पंक्तीमध्ये थोडेसे तांदूळ व त्यावर कापूर प्रज्वलित करून तो धूप तुम्हाला घरभर फिरवायचा आहे. सायंकाळी घराबाहेर म्हणजेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि तुळशीमध्ये एक दिवा आपल्याला लावायचा आहे. देवघरात सुद्धा दिवाबत्ती करून पिण्याची पाणी साठवलेल्या भांड्यापाशी सकाळी आपण जे तांदूळ ठेवले होते 7 तांदूळ ते शिवलिंगावर आपल्याला संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस वाहून द्यायचे आहेत. महामृत्युंजय मंत्र देखील म्हणायचा आहे. आता काहींच्या घरी शिवलिंग नसेल तर त्यांनी तांदूळ घेऊन जवळच्या एखाद्या शिवमंदिरात गेलात आणि तिथेच वाहून दिले तरीही चालेल. मग तिथेच तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, घरातील विघ्न आणि पीडा सुद्धा टळतात. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळला की त्यावेळेस काय करायचं, एक पाण्याचा नारळ घेऊन तो मुख्य दाराबाहेर घेऊन उभे राहायचं व नारळाची शेंडी दरवाजाकडे दिसेल अशा प्रकारे तो नारळ दोन्ही हातात पकडायचा. दाराच्या वरच्या चौकटीपासून ते खाली उंबरठ्यापर्यंत 7 वेळा एखाद्याची नजर आपण काढतो त्याप्रमाणे हा नारळ उतरवायचा आहे. नंतर उंबरठ्यामध्ये तो नारळ फोडून बाहेर मुंग्या किंवा छोटे किडे येतात अशा ठिकाणी तो नारळ टाकून देऊ शकता. 4 रस्ते जिथे एकत्र मिळतात तिथेही तुम्ही टाकून देऊ शकता. बाकी काही ठिकाणी तुमच्याकडे नसतील म्हणजे नाही शक्य होत हा नारळ बाहेर वगैरे टाकणे तर तुम्ही तो नारळ सरळ कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्याचा प्रसाद वगैरे अजिबात खायचा नाही. अमावस्येला घरामध्ये भांडण करू नये, मांसाहार करणे टाळावे, परान्न टाळावे. लक्ष्मीकारक तिथी असल्यामुळे सायंकाळी पैसे कोणाला देऊ नये. उलट या वेळेमध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी, शुभम करोती म्हणावे. लहान मुलांना सुद्धा शुभम करोती म्हणायला लावावी. देवी लक्ष्मीला या दिवशी तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अवश्य दाखवावा. मोड आलेले धान्य या दिवशी खाऊ नये. अमावस्या समजा सोमवारी आली तर नारळाचा तो उपाय करताना फक्त दारावरून नारळ उतरवायचा आणि न फोडताच तो नारळ कचऱ्यामध्ये किंवा बाहेर फेकून द्यायचा. अमावस्या समजा शनिवारी आली तर दिवसा कास्याच्या एका लहान वाटीमध्ये गोडे तेल घेऊन त्यामध्ये आपला चेहरा पाहायचा व ते तेल दान करून द्यायचं. याला सावली दान करणं असं म्हटलं जातं. यामुळे काय होतं, आपले जे काही निगेटिव्हिटी घुसलेली आहे किंवा ज्या काही इडापिडांचा त्रास आपण सहन करत आहोत तर त्या सगळ्या निघून जातात. मग त्या तेलाचा दिवा तुम्ही घराबाहेर किंवा विहीर, नदी यासारख्या पाण्याच्या ठिकाणी लावून देऊ शकता. कोणी काय करतो, शनी अमावस्यामध्ये हे तेल आपल्या घरातील पुरुषाबरोबर पाठवून देतं. म्हणजे स्त्रियांनी समजा अशी सावली दान केली असेल तर स्त्रिया काही शनी मंदिरात जाऊ शकत नाही तर घरातले पुरुष जाऊ शकतात. आणि पुरुष आणि स्वतःच हा उपाय केला असेल तर पुरुषांनी हे तेल घेऊन शनी मंदिरात जायचं आणि तिथे ही सावली दान केली तेल दिव्यामध्ये टाकून तो दिवा तेथे प्रज्वलित करून द्यायचा. यानंतर अजून एक उपाय असा आहे की हट्टी आणि नेहमी किरकिर करणाऱ्या लहान बाळांची किंवा कोणत्याही वयाच्या मुलांची, मुलींची, महिलांची, पुरुषांची त्या दिवशी मीठ मोहरीने नजर अवश्य काढावी. ही दृष्ट आपल्याला दाराच्या उंबऱ्यामध्ये काढायची असते, पण अगदीच त्यासाठी उंबऱ्यावरच बसले पाहिजे असे काही नाही. उंबऱ्याच्या आतमध्ये ज्याची दृष्ट काढायची आहे त्याने बसावे आणि दृष्ट काढणार आहे त्याने उंबऱ्याच्या बाहेर उभे राहावे. आणि त्या व्यक्तीची दृष्ट काढल्यानंतर त्या व्यक्तीने बाहेरच्या बाहेरच एका बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये मीठ मोहरी टाकून ते फेकून द्यावे, जेणेकरून बाहेरच्या बाहेर ती दृष्ट आपण काढून फेकून दिली असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ज्याची दृष्ट काढली ज्याने दृष्ट काढली त्यानेही आपले हात पाय स्वच्छ धुवावे आणि देवाला नमस्कार करावा. अगदीच लहान बाळ असतील म्हणजे जी बाळं अजून स्वतः उठून बसू शकत नाही एवढ्या लहान बाळांची अशी दृष्ट काढलेली असेल तर मग त्या बाळाचे तुम्ही थोडेफार हातपाय पुसून घेतले तरीही चालतंय. बघा, अमावस्या ही पितरांना समर्पित असलेली तिथी असल्यामुळे गव्हाच्या कणकेचा एक दिवा बनवायचा. कणिक मळताना त्यामध्ये मीठ टाकायचे नाही तर अळणी कणकेचा एक दिवा बनवून त्यामध्ये एकेरी वात आणि तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा. त्याची वात दक्षिणेकडे येईल या प्रकारे तो दिवा आपल्याला लावून द्यायचा आहे. तर दिवा तुम्ही एखाद्या पेपरवर ठेवू शकता किंवा खाली थोडंसं धान्य पसरवून किंवा गव्हाचं पीठ टाकून त्याच्यावर तो दिवा ठेवून तो प्रज्वलित करून दिला आणि पितरांच्या नावाने तुम्ही एक प्रार्थना केली की हे
पितरांनो, आमच्याकडून काही चूक असेल तर आम्हाला माफ करा. आमची चूक तुमच्या पदरात घेऊन आपल्या घरावर नेहमी तुमची कृपादृष्टी राहू द्या, जेणेकरून घरामध्ये कोणत्याही प्रकाराचा पितृदोष राहणार नाही. यानंतर आपल्याला हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणाने जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर कुठल्याही अमावस्येला पिंडदान अवश्य करावे. त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील. अमावस्येला तुम्हाला विशेष करून दूध आणि तांदळाचे दान करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटापासून तसेच आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होऊन ते आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. तसेच या अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा अवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा तर राहीलच. सर्व पितरी अमावस्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा एक पाठ करून भगवान शिव शंकरांच्या मंदिरात तांदूळ आणि त्याचे दान करायचे आहे. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे. तसेच या दिवशी वाहत्या नदीमध्ये काळे तीळ प्रवाहित करावे. यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. घरातील लक्ष्मी स्थिर नाही. तुम्ही खूप प्रयत्न करता, घरात सुख शांती यावी म्हणून खूप काही उपाय करता, पण तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर नसेल तर ही अमावस्या दिवशी भगवान शिव शंकरांच्या शिवलिंगावरती एक बेलफळ अर्पण करून श्री शिवाय नमस्तुभ्यम स्मरण करून 10 मिनिट तिथेच बसून ते फळ घरी घेऊन यावे. नंतर ते फळ वाळवून ते जाळावे आणि त्याचा भस्म तयार करावा. नंतर ते गाळणीने गाळून घ्यावे. तो भस्म सलग 5 सोमवार किंवा 3 अष्टमीला महादेवाच्या मंदिरात जाताना न्यावा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणून त्याचे शिवलिंगावरती त्रिपुंड लावावे. हा खूप प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण असा उपाय आहे. तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेलच नांदेल, परंतु भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा सदैव तुमच्या घरावरती असीम कृपा प्राप्त होईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती म्हणजे तुम्ही अमावस्येची माहिती आणि उपाय ऐकले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.